मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय हिरवा कागद म्हणजे आपण लीगल पेपर म्हणतो, किंवा काही जण अकाउंटन्सीमध्ये लेजर पेपर म्हणतात. तर ह्याचा वापर का केला जातो आणि आज कोणता कागद कोर्टात वापरला जातो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, पांढरा आणि हिरवा कागद यात काही फरक नाही, परंतु हिरव्या रंगाची पत्रके ही जी पानं असतात ती जास्त घनता आणि जाडीत असतात, त्यामुळे ती जास्त काळ टिकतात. ड्युरेबिलिटी खूप चांगली असते. हिरवा कायदेशीर दस्तऐवज आहे म्हणून तो कलर जर वेगळा असेल ना तर तो पटकन समजतो की हा कायद्याचं काहीतरी दिसते. ग्रीन पेपर. आता लेजर पेपर आणि कायदेशीर पेपरमध्ये फरक आहे. म्हणजे लीगल पेपरमध्ये फिकट हिरव्या कागदाला लीगल पेपर म्हणतात. आपण पाहतो की तेच सामान्यतः कायदेशीर व्यवसायात कायदेशीररित्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये दस्तऐवजांमध्ये तेच कागद वापरले जातात. लेजर पेपर सामान्यतः ओळखला जातो तो लेखाजोखा ठेवणारे अकाउंटन्सीमध्ये खास करून शब्दावली असतात, रेकॉर्डमध्ये वापरला जातो. आवश्यकतेपेक्षा अधिक किंचित जाड, अधिक चांगले जाड असतात, त्याला लाइनिंग असतात. 8.5x14 ही साईज लीगल करता मानक धरली जाते आणि जवळपास सगळ्या प्रिंटरमध्ये ते प्रिंट होऊ शकतात व्यवस्थित. इथे इनपुट ट्रे जर 8.5 इंचपेक्षा व्यवस्थित त्याच साईजचा असेल तर तो तुम्हाला त्रास देत नाही. सर्व प्रकारचे करार त्यात होतच असतात. मात्र आताच्या स्थितीमध्ये जर हायकोर्टचा विचार केला, सुप्रीम कोर्टाचा विचार केला तर थोडंफार रित्या या लीगल पेपरवरती एक प्रकारचा अवकळा नाही. कारण आता सुप्रीम कोर्टात बऱ्यापैकी, हायकोर्टात बऱ्यापैकी, आता खालच्या कोर्टात सुद्धा जे कोर्टाच्या कामकाजा, न्यायालयीन कामकाजाकरता जे कागदपत्र, स्टे असेल, पेटिशन असेल, ऍप्लिकेशन जे काय आहे ते तुम्हाला A4 साईजच्या पांढऱ्या कागदात करावं लागतं. म्हणजे A4 कागदाची श्वेतपत्रिका स्वीकारली आहे आणि खास करून त्याचे नियमावली दिली. नियमावली काय म्हणते, मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार जे टाईप केलं जातं ते टायपिंगचा फॉन्ट जो आहे तो पण टाइम्स न्यू रोमन किंवा टाइम्स जॉर्जिया किंवा समतुल्य असं सेरिफ फॉन्टमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये जी फॉन्ट साईज आहे ती 12 ते 14 या दरम्यानची असली पाहिजे असं सांगितलंय. आणि जर नियमांद्वारे अन्यथा परवानगी दिल्याशिवाय तुम्ही उद्गार चिन्ह, अधोरेखित किंवा ठळक काही गोष्ट करण्यास परवानगी नाही. 75 GSMचा कागद, त्यापेक्षा कमी नसलेला कागद म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा A4 साईजचा कागद वापरावा लागतो आणि त्याच्या दोन्ही साईडला प्रिंटिंग करणं गरजेचं आहे. आणि फॉन्ट साईज मगाशी बोललो, पण त्याचं मार्जिन 5 सेंटीमीटर मार्जिन मधलं आतलं म्हणजे, आणि बाह्य मार्जिन 3 सेंटीमीटरचं तुम्हाला ठेवावं लागतं. असं सगळं गणित आहे. आणि यामुळे थोडंफार जरा लीगल पेपरला किंचित मागे पिछा झाली असं म्हणूया. मात्र तरीही आजही डॉक्युमेंट, लीगल डॉक्युमेंट्स तुम्ही म्हणाल तर लीगल पेपरवरतीच होतात. कोर्टात मात्र पांढऱ्या कागदावरती आता व्यवहार सुरू झालेला आहे. मला असं वाटतं लीगल आणि व्हाईटच्या संदर्भात कोर्टातला कुठचा कागद वापरला होतो या संदर्भात मी आज चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.